चला, गुड आफ्टरनून सर्वांना. आपलं आज दुसरं लेक्चर आहे. आपण 12वीचा सिलेबस सुरू केलेला आहे. काल आपण पार्टनरशिप विषयी थोडंसं समजून घेतलं. पार्टनरशिप म्हणजे काय, पार्टनर म्हणजे काय, पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट असतं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या. पार्टनरशिप कशी म्हणजे व्यवसायाचं स्वरूप कसं बदलत गेलं, सुरुवातीला व्यवसाय कसा व्हायचा, व्यवहार कसा व्हायचा, त्याच्यानंतर पार्टनरशिप एक व्यक्ती कसा व्यवहार करायचा, नंतर पार्टनरशिपची गरज का भासू लागली, पार्टनरशिपचे फायदे काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काय केलं कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर आज आपण काय पाहणार आहोत, फीचर्स ऑफ पार्टनरशिप्स. म्हणजे पार्टनरशिपचे फीचर्स काय, वैशिष्ट्य काय आहेत पार्टनरशिपचे. तर काल मी एक डिस्कस केलं होतं फीचर्स. पहिलं ते म्हणजे ॲग्रीमेंट, आणि आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. काल जे शिकवलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाही ना? नाही सर. ओके, चालतंय. तर चला, फीचर्स म्हणजे काय, आपल्याला आता पार्टनरशिपची वैशिष्ट्य बघायची आहेत की पार्टनरशिप मध्ये नेमकं काय काय असणार आहे ते पाहायचं आहे. तर पहिल्यांदा म्हणजे ॲग्रीमेंट. मी कालच सांगितलं की बिझनेस कसा आहे, पार्टनरशिप म्हणजे काय की एखादा व्यवसाय नफा मिळवण्याचा उद्देश समोर ठेवून, समान उद्दिष्ट समोर ठेवून दोन किंवा दोनपेक्षा व्यक्ती एकत्र येतात आणि जो बिझनेसमध्ये नफा किंवा तोटा होईल तो एकमेकांमध्ये वाटून घेतात आणि तो व्यवसाय करतात, त्याला पार्टनरशिप म्हटलं जातं. पण हे पण मी सांगितलं होतं त्याचबरोबर की ज्या वेळेस अनेक व्यक्ती, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, त्यावेळेस त्यांची विचारसरणी वेगळी असते. विचार करण्याची क्षमता, विचार करण्याची पद्धत, स्वभाव, बुद्धिमत्ता सगळं भिन्न असतं. मग ह्या व्यक्तींमध्ये ही भिन्नता असल्यामुळे काय होऊ शकतात, वाद होऊ शकतात. मग हे वाद कशावरून होऊ शकतात की मला प्रॉफिट जास्त पाहिजे, मी काम जास्त करतो, एखादं म्हणून लॉस झाला तर मला हा लॉस नकोय, मी चांगलं काम करून तुमच्यामुळे लॉस झाला, असं काय होऊ शकतो, वाद होऊ शकतो. मग हा वाद होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये एक करार असणं गरजेचं आहे, आणि त्या करारालाच काय म्हटलं जातं, ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. मग हे ॲग्रीमेंट कसं असतं, एक तर ओरली म्हणजे तोंडी असतं. म्हणजे आपण बोलता बोलता म्हणतो की तुला मी उद्या पैसे देईल, म्हणजे त्यांच्यात थोडक्यात काय झाला, एक ओरली ॲग्रीमेंट झाले की उद्या पैसे देण्याचा करार झालेला आहे. पण हेच जर एखाद्या कागदावर, एखाद्या डॉक्युमेंटवर जे कायदेशीर मानलं जाऊ शकतं, अशा डॉक्युमेंटवर जर आपण लिहून दिलं, तर तो काय होऊ शकतो, कायदेशीर पुरावा होऊ शकतो. बरोबर. आणि हे ज्या वेळेस एखादं लिहून दिलं जातं त्याला रिटर्न ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. आणि हे रिटर्न ॲग्रीमेंट इन फ्युचर जर पार्टनर्स मध्ये काही वाद झाला, म्हणजे डिस्प्यूट निर्माण झाला, वाद झाला, तर हा वाद सोडवण्यासाठी कोर्टाला फायदेशीर असतं, किंवा कोर्टामध्ये पुरावा म्हणून काय केलं जाऊ शकतं, सादर केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे पार्टनरशिप ही काय आहे, ॲग्रीमेंटचा रिझल्ट आहे. मी जर एखाद्याला म्हटलं की मी उद्या तुला 10,000 रुपये देणार आहे म्हणजेच काय, आमच्यामध्ये ॲग्रीमेंट झालं, थोडक्यात 10,000 रुपये देण्याचं ॲग्रीमेंट झालं. म्हणजे या ॲग्रीमेंटचा रिझल्ट काय आहे, मी 10,000 रुपये दिले पाहिजे. तसंच आहे पार्टनरशिप मध्ये सुद्धा. पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजेच काय, पार्टनरशिप आहे. तर तेच त्यांनी सांगितले, पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट. पार्टनरशिप काय आहे, ॲग्रीमेंटचा रिझल्ट आहे. म्हणजे त्या पार्टनर्स मध्ये जो काही सामंजस्यपणाने जो काही करार झालेला असेल, हा करार म्हणजेच काय आहे, पार्टनरशिप आहे. म्हणजे पार्टनरशिप ॲग्रीमेंट जी असेल, ह्या ॲग्रीमेंटचा रिझल्ट काय असणार आहे, पार्टनरशिप असणार आहे बिटवीन पार्टनर्स. इट कुड बी रिटन ऑर ओरल. आता हे कसं असू शकतं, लिखित स्वरूपात असू शकतं किंवा ओरली सुद्धा असू शकतं ॲग्रीमेंट. बरोबर. अ रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड सो दॅट इट कॅन बी यूज ॲज अ प्रूफ ऑफ इन कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे रिटर्न ॲग्रीमेंट प्रेफर करावं. का प्रेफर करावं, इन फ्युचर जर काय वाद झाला तर तुम्हाला कोर्टामध्ये ॲज अ प्रूफ म्हणून ते काय करता येऊ शकतं, प्रेझेंट करता येऊ शकतं. आणि ज्या वेळेस ॲग्रीमेंट रिटर्न फॉर्म मध्ये असतं, त्यावेळेस त्या ॲग्रीमेंटला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. ॲग्रीमेंट लिखित स्वरूपात असेल तर त्याला काय म्हणणार आपण, पार्टनरशिप डीड असं म्हणणार.
कळलं का सर्वांना ऍग्रीमेंट विषयी? हो सर. ओके. हो सर. देन पुढचं जे फीचर्स आहे ते आहे नंबर ऑफ पार्टनर्स. आता नंबर ऑफ पार्टनर्स आपण डेफिनेशनच बघितली होती पार्टनरशिपची, की पार्टनरशिपच्या डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी किती व्यक्ती? 2 व्यक्ती. कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती काय ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय होते, काय म्हणू आपण त्याला, एकत्र येऊन व्यवसाय करतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणू? पार्टनरशिप असं म्हणू. पार्टनरशिप म्हणू. बरोबर आहे. म्हणजे पार्टनरशिप साठी मिनिमम नंबर ऑफ पार्टनर किती असले पाहिजे? 2 असले पाहिजे. पण मॅक्झिमम 50. मॅक्झिमम किती असले पाहिजे? 50 असले पाहिजे. आता हे 50 कुणी ठरवलेत? तर भारतामध्ये इंडियन कंपनी ऍक्ट आहे. कंपनी ऍक्ट आहे. हा कंपनी ऍक्ट 2013 साली आला आणि या 2013 साली जो कायदा तयार झाला, म्हणजे जो कायदा आलेला इंडियन कंपनी ऍक्ट, त्याच्यामध्ये सांगितले की पार्टनरशिप मध्ये 50 सभासद असावे. आणि हे 2013च्या कायद्यामध्ये एक सुधारणा करण्यात आली 2014 साली आणि त्यावेळेस सांगितलेलं आहे. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. पहा काय सांगितले त्यांनी आपल्याला, की मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप. म्हणजे कमीत कमी किती पार्टनर असले पाहिजे? 2. याला थोडस अंडरलाईन करून ठेवा, तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला म्हणजे MCQ ला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 2 असले पाहिजे. आणि मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स किती असले पाहिजे? अकॉर्डिंग टू कंपनी ऍक्ट 2013, त्याच्यात अमेंडमेंट आहे 2014 ची, त्यानुसार किती असले पाहिजे? 50 काय असले पाहिजेत? पार्टनर्स असले पाहिजे. नंबर ऑफ पार्टनर्स कळलं. कमीत कमी किती? 2 आणि जास्तीत जास्त 50. ओके. त्याच्यानंतर पुढं लॉफुल बिझनेस. कालच मी तुमच्याशी हा पॉइंट थोड्याफार प्रमाणात डिस्कस केला होता, की व्यवसाय करायचा हे ठरलं पार्टनर मध्ये, पण व्यवसाय हा कसा असला पाहिजे? लॉफुल. लॉफुल मीन्स ज्याला कायदा मान्यता देतो, ज्याला सरकारची मान्यता आहे, असा बिझनेस करायला पार्टनरशिप मध्ये परवानगी आहे. मग कायद्याने मान्य नसलेले बिझनेस पण मी तुम्हाला सांगितले. फॉर एक्झाम्पल ड्रग्स सप्लाय, ड्रग्स प्रोडक्शन, त्याच्यानंतर आपण त्याला असं म्हणू शकतो की वेपन्स वगैरे प्रोडक्शन, बॉम्बची फॅक्टरी तयार करणे किंवा विस्फोटक पदार्थांचं मटेरियल तयार करणे, अशासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला परवानगी देत नाही. चरस, गांजा वगैरे असेल तर याचं प्रोडक्शन साठी सुद्धा काय आहे? बंदी आहे. तर हे काय आहेत? इलिगल बिझनेस आहेत. म्हणजे काय? बेकायदेशीर बिझनेस आहेत. ते लॉफुल बिझनेस नाही आहेत. म्हणूनच बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. जो काही बिझनेस पार्टनरशिप मध्ये केला जाणार आहे तो काय असला पाहिजे? कायदेशीर असला पाहिजे. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. स्टेट म्हणजे काय? थोडक्यात कंट्री किंवा राज्य असं घ्यायचं, की देशाने, राज्याने, कंट्रीने ज्या व्यवसायावर बंदी घातलेली आहे तो व्यवसाय करू नये, म्हणजे तो व्यवसाय पार्टनरशिप मध्ये करण्यास अलाउड नाही. दिस द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इलिगल बिझनेस. म्हणजे पार्टनरशिपच्या डेफिनेशन मध्येच असं सांगितलंय, डेफिनेशनच परवानगी देत नाही की तुम्ही बेकायदेशीर बिझनेस करा. डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय? लॉफुल हा शब्द आहे डेफिनेशन मध्ये, काल आपण बघितलेले. तर डेफिनेशननेच सांगितलंय की 2 व्यक्ती एकत्र येऊ शकतात आणि लॉफुल बिझनेस करू शकतात आणि प्रॉफिट मिळवू शकतात आणि परस्परांमध्ये तो प्रॉफिट वाटून घेऊ शकतात. अशाला आपण पार्टनरशिप म्हणायचं. म्हणजे पार्टनरशिपच्या डेफिनेशन मध्येच असं आहे की तुम्ही लॉफुलच बिझनेस करायचा. इलिगल किंवा अनलॉफुल बिझनेस चालणार नाही पार्टनरशिप मध्ये. त्याच्यानंतर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस. आता मी प्रॉफिट अँड लॉस शेअरचं काल तुम्हाला सांगितलं होतं, की ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात त्यांचा मुख्य उद्देश काय असतो? कोण सांगतंय? की बाबा आपण बिझनेस करत असताना आपल्याला काय झाला पाहिजे? प्रॉफिट मिळवणे. प्रॉफिट झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे मी काल तुम्हाला सांगितलं की जर आवाज येतो कोणाच तरी, प्रॉफिट मिळवणे हा त्यांचा मेन उद्देश असतो. मग या बिझनेस मध्ये जर 3 पार्टनर्स असतील आणि या 3 पार्टनर्सनी बिझनेस करून हा जर प्रॉफिट मिळवलेला असेल, हा प्रॉफिट एवढा,
हा प्रॉफिट जर मिळवलेला असेल तर हा प्रॉफिट बिझनेसने कोणाला दिला पाहिजे? जे बिझनेसचे मालक आहेत म्हणजे जे पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सलाच दिला पाहिजे, बरोबर ना? हो. मग ह्या पार्टनर्स मध्ये आपापसात काय ठरतं की कोणाला किती भेटला पाहिजे. कोणाला किती भेटला पाहिजे हे कसं ठरणार? की काही वेळेस कोणती कसोटी किंवा काय बेस घेतला जातो की हा बिझनेस सुरू करण्यासाठी कोणी किती कॅपिटल दिलंय, कोणी किती कॅपिटल दिलेलं आहे. ज्याने जास्त कॅपिटल दिले त्याला कमी प्रॉफिट देऊन चालन का? नाही. म्हणजे व्यवहार काय सांगतो की ज्याचं कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस जास्त आहे इन टर्म्स ऑफ मनी, म्हणजे पैशाच्या स्वरूपातलं कॉन्ट्रीब्युशन बिझनेसमध्ये ज्याने जास्त दिले, म्हणजे कॅपिटल ज्याने जास्त दिले त्याला प्रॉफिट सुद्धा काय भेटलं पाहिजे? जास्त भेटलं पाहिजे. आणि ज्याने कॅपिटल कमी दिले त्याला प्रॉफिट सुद्धा काय भेटला पाहिजे? कमी भेटला पाहिजे. किंवा सर्वांनी जर समान कॅपिटल दिलं असेल तर सगळ्यांना काय भेटलं पाहिजे? समान प्रॉफिट भेटलं, समान इक्वल प्रॉफिट भेटलं पाहिजे, बरोबर? हे आपल्याला माहिती आणि हेच बिझनेस मध्ये सुद्धा असतं. पण हे त्यांनी मेन्शन केलं पाहिजे. पार्टनरशिप ऍक्ट काय सांगतो? तुम्हाला प्रॉफिट किती भेटावा, तुम्ही कॅपिटल किती का देईना, पण जर तुम्ही ठरवलेलं नसेल, उदाहरणार्थ यांनी 5 रुपये कॅपिटल दिले, बरोबर, याने 3 रुपये दिले आणि याने 2 रुपये दिले, आणि यांना जर कॅपिटल आता हा प्रॉफिट जर 10 रुपये झाला तर हा प्रॉफिट सुद्धा त्यांनी ठरवलं पाहिजे की एकाला 5 रुपये, एकाला 3 रुपये आणि एकाला किती रुपये भेटला पाहिजे? 2 रुपये भेटला पाहिजे. हे त्यांनी पार्टनरशिपच्या डीड मध्ये, पार्टनरशिपच्या अग्रीमेंट मध्ये काय केलं पाहिजे? मेन्शन केलं पाहिजे. म्हणजे 10 रुपये जर प्रॉफिट झालेला असेल तर एकाला आपण 5 रुपये देऊ शकतो, एकाला 3 रुपये देऊ शकतो आणि एकाला 2 रुपये देऊ शकतो. हे मेन्शन असलं पाहिजे. त्यांनी त्याचा उल्लेख कशामध्ये केला पाहिजे? पार्टनरशिपच्या कशामध्ये? डीड मध्ये किंवा पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये, काही शब्द वापरला तरी चालेल. पण पार्टनरशिप मध्ये जर आता मला एक उदाहरण सांगा की हे कॅपिटल 5 रुपये याने दिले, 3 रुपये याने दिले आणि 2 रुपये याने दिले, हे तर ठीक आहे. पण जर हे ह्या डीड मध्ये सांगितलंच नसेल की जर प्रॉफिट झालं तर त्यापैकी 5 रुपये याला द्यावे, 3 रुपये याला द्यावे आणि 2 रुपये याला द्यावे, या संदर्भातली कोणतीही माहिती, कोणताही शब्दाने देखील उल्लेख जर अग्रीमेंट मध्ये नसेल तर आपण असं म्हणू शकतो का की बाबा याला 5च रुपये द्या कारण की याने 5 रुपये कॅपिटल दिले, याला 3च रुपये द्या कारण की याने 3 रुपये कॅपिटल दिले, आणि 2च रुपये द्या कारण की याने 2 रुपये कॅपिटल दिले, असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. का? व्यवहार तर आपल्या मनाला तर माहिती की यांनी कॅपिटल जास्त दिले. व्यवहार काय सांगतो की ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन जास्त दिले त्याला काय द्या? जास्त प्रॉफिट द्या. पण तसा उल्लेख त्यांच्या अग्रीमेंट मध्ये असला पाहिजे. त्यांनी तशा पद्धतीचं मेन्शन त्याच्यामध्ये केलं पाहिजे. म्हणजे प्रॉफिट ज्याने कॅपिटल जास्त दिले त्याचा प्रॉफिट शेअर सुद्धा जास्त असला पाहिजे आणि ते अग्रीमेंट मध्ये असलं पाहिजे. आणि जर अग्रीमेंट मध्ये तसं नसेल तर मग हा पार्ट जातो प्रॉफिट वाटून घेण्याची, वाटणी करण्याचा हक्क मग कोणाला आहे? वाटणी करण्याचा हक्क आहे पार्टनरशिप ऍक्टला. पार्टनरशिप ऍक्टला. मग ऍक्ट काय म्हणतो? तुम्ही कॅपिटल किती दिले त्याच्याशी काही घेणं देणं नाही. बिझनेस तुमच्या तिघांचा आहे, प्रॉफिट तुम्ही तिघांनी काम करून मिळवलंय, तिघांनी वाटून घ्या समान प्रमाणात. जर मग हा प्रॉफिट शेअरिंग रेशो जर पार्टनरशिपच्या डीड मध्ये दिलेला नसेल तर मग आपण काय वाटणार? प्रॉफिट इक्वल वाटणार. इक्वल वाटणार, जरी त्यांचं कॅपिटल जास्त कमी असेल तरी सुद्धा. चालतंय ना? क्लिअर का सर्वांना मुद्दा प्रॉफिट शेअरिंग रेशोचा? हो सर. ओके. चला आता या ठिकाणी त्यांनी काय दिले ते बघूया प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या संदर्भात. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न अ मॅक्झिमम प्रॉफिट. त्यांचा मुख्य उद्देशच काय आहे पार्टनरशिपचा? जास्तीत जास्त नफा मिळवणे. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट अँड लॉस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द अग्रीमेंट. पार्टनर काय करतात? हा प्रॉफिटचा जो शेअर्स आहे किंवा प्रॉफिट नाही झाला तर लॉस आहे, दोन पैकी एक होऊ शकतं बिझनेस मध्ये. एक तर काय होईल? फायदा झालं तर चांगलं, नाही तर वाटोळं म्हणू आपण त्याला, लॉस होऊ शकतो. दोन्ही झाले
तरी सुद्धा हे दोन्ही प्रॉफिट झाला तर प्रॉफिट सुद्धा पार्टनरने वाटून घ्यायचा आणि लॉस झाला तर लॉस सुद्धा सर्वांनी वाटून घ्यायचा, म्हणजे सर्वांमध्ये सहन करायचा तो. तर हे कशामध्ये असलं पाहिजे, किती वाटून घ्यायचा, काय दिलेलं काय त्यांचं प्रमाण असलं पाहिजे, ते त्या पार्टनरशिपच्या अग्रीमेंट मध्ये असलं पाहिजे. आणि जर अग्रीमेंट मध्ये दिलेलं नसेल तर मग मी तुम्हाला सांगितले कसं वाटायचं ते इक्वल. equal. Very good. If the agreement is the silent about the ratio, the profit and loss sharing will be equal. म्हणजे अग्रीमेंट मध्ये जर सायलेंट म्हणजे काय, काहीच माहिती दिलेली नसेल, गप्प आहे, काहीच बोललं नाही अग्रीमेंट, प्रॉफिट कसा वाटला पाहिजे, लॉस कसा वाटला पाहिजे याविषयी, तर प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा वाटायचा, इक्वली वाटायचा सगळ्या पार्टनर मध्ये. क्लिअर सर्वांना प्रॉफिट शेअरिंग रेशोचा? याच्यामध्ये आता परत अख्ख्या 12वीच्या वर्षामध्ये कोणाला काही अडचण नसणार आहे. ओके. अनलिमिटेड लॅबिलिटी. आता काय होतं काही वेळेस, आता गंमत तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता ह्या 3 व्यक्तींनी काय केला, बिझनेस सुरू केला, हे कॅपिटल दिलं आणि बिझनेस सुरू केलेला आहे. बिझनेस काही वर्ष चांगला चालेल पण काही वर्ष लॉस मध्येच आहे, कंटिन्यू 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष लॉस मध्ये गेला. या तिघांनी स्वतःची कपडे विकण्याची वेळ आली पण बिझनेस बंद करायचं ठरवलं नाही. पण हे जरी बिझनेस बंद करणार नसतील तरी सुद्धा बिझनेसच्या ऍक्टिव्हिटी चालूच असणार आहेत ना, चालूच असणार आहेत. यांनी कोणाकडून तरी माल परचेस केलेला असेल, बरोबर, यांनी कोणाकडून तरी लोन घेतलेला असेल, बरोबर, बरोबर का नाही, अजून कोणाकडून तरी बँकेकडून लोन घेतलेला असेल उदाहरणार्थ, तर हे लोक गप्प बसणार नाही. बिझनेस मध्ये जर लॉस असेल तर त्यांना हे परचेसचे पैसे म्हणजेच क्रेडिटर्सचे पैसे, लोनचे पैसे, बँकचे पैसे देणं शक्य होईल का? नाही होणार. जरी पार्टनरनी बिझनेस बंद नाही करायचा, बिझनेस चालूच ठेवायचा असं जरी ठरवलं तरी सुद्धा हे तुमच्या दारातच येऊन बसणार रोज सकाळच्या पारी आणि म्हणणार की आमचे पैसे द्या. आणि ह्यांचे पैसे जर दिलेच नाहीत तर हे काय करतात, मग कोर्टात जातात आणि कोर्टात गेल्यानंतर पार्टनरशिपला बंद करण्यासाठी ते कोर्टात मागणी करतात, म्हणजे पार्टनरशिप डिझॉल्व्ह करावी अशी मागणी करतात. आणि मग कोर्ट काय करेल की बंद करा. मग बंद करताना ह्यांना विचारलं कोर्टाने यांचे पैसे देऊन टाका, हे म्हणून साहेब, कोर्ट साहेब आमच्याकडे पैसेच नाही, आम्ही 5 वर्ष 6 वर्ष लॉस मध्येच आहोत, आम्हाला पैसे देता येणार नाही. मग कोर्ट काय म्हणन, या बिझनेसच्या ज्या असेट आहेत त्या काय करा, सेल करा आणि जी काही अमाऊंट येईल ह्या असेट विकून त्या ह्या सगळ्या लोकांचं जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी वापरा. काय म्हणजे असेट सेल करायच्या आणि काय फेडायचं, लॅबिलिटी पेड करायच्या, म्हणजेच काय करायचं, लॅबिलिटी म्हणजेच कर्ज फेडायचं. ही सिस्टीम पार्टनरशिप डिझॉल्व्ह करण्याच्या वेळेस निर्माण होते. पण अशी जर परिस्थिती असेल की असेट जर समजा विकल्या आपल्या 100 रुपयाला आणि तुमच्या लॅबिलिटी आहेत 150 रुपयाच्या, म्हणजे 50 रुपये तुम्हाला कमी पडता आहेत तुमचे कर्ज देण्यासाठी, तर मग हे 50 रुपयाचं काय करायचं, कोण देणार, हे कोण देणार, कोण सांगू शकते का? जर तुमच्या असेट विकून 100 रुपये आले आणि तुमच्यावर कर्जच 150 रुपये, बरोबर, 100 रुपये 150 मधले तुम्ही 100 रुपये देऊ शकता, पण 50 रुपये कर्ज तुमचं, म्हणजेच 50 रुपये लॅबिलिटी काय राहील, अजून शिल्लक राहील. मग हे 50 रुपये द्यायचे कोणी, पार्टनर्सने द्यायचे. म्हणजे आता काय होईल पहा, मी गंमत अजून एक सांगणार आहे तुम्हाला की ही 50 रुपये देण्याची जी जबाबदारी असणार आहे, असेट विकून सुद्धा जर शिल्लक राहिले तर ही जबाबदारी कोणाची असणार आहे, ज्यांचा बिझनेस आहे, म्हणजे कोणाचा, या पार्टनर्सचा बिझनेस आहे, ह्या पार्टनर्सची ही काय असणार आहे, जबाबदारी असणार आहे. हे त्यांच्या पर्सनल इस्टेट मधनं काय देणार आहेत, पैसे देणार आहेत. मग हे 50 रुपये देत असताना जर समजा ह्या ए, बी
आणि सी असे 3 जण पार्टनर आहेत. ए ला 30 रुपये येत असतील, बी ला 20 रुपये येत असतील वाट्याला आणि सी ला 10 रुपये येत असतील असं गृहीत धरू. आता माझा प्रश्न असा आहे की ह्या तिघांच्या वाटणीचे पैसे तिघांनी दिले पाहिजे, त्यांच्या पर्सनल म्हणजे त्यांच्या खिशातून त्यांनी पेड केले पाहिजेत. पण या बी कडे 20 रुपये द्यायला सुद्धा त्याच्याकडे तेवढी इस्टेट राहिलेली नाही. 20 रुपये द्यायला सुद्धा पैसेच राहिले नाहीत. त्याच्याकडे फक्त 10 रुपये आहेत. 10 रुपये तो देऊ शकतो. शिल्लक राहिलेले 10 रुपये तो सगळं जरी विकलं त्याचं तरी सुद्धा तो देऊ शकत नाही. मग हे 10 रुपये देण्याची जबाबदारी कोणाची असेल? राहिलेल्या पार्टनर्सची. ए आणि सी ची. कोणाची असेल? ए ए आणि सी ची असेल. बरोबर. म्हणजे याच्याकडे बी या व्यक्ती काय झाला? इन्सॉल्वंट झाला. काय झाला तो? इन्सॉल्वंट. हा. पण यांच्याकडे पैसे जर असतील तर ह्याचे 10 रुपये, याच्या वाटणीचे 10 रुपये ह्या सी आणि ए ने दिले पाहिजेत. म्हणजे काय? पार्टनरशिप मध्ये जी लॅबिलिटी आहे ती अनलिमिटेड लॅबिलिटी असते. अनलिमिटेड म्हणजे काय? पार्टनरशिपच्या असेट सेल करून सुद्धा लॅबिलिटी जर पेड करता आल्या नाहीत तर त्यांची पर्सनल असेट सुद्धा म्हणजे पर्सनल इस्टेट सुद्धा काय करावी लागते? विकावी लागते आणि ती लॅबिलिटी पेड करावी लागते. आणि जर एखाद्या पार्टनरची पर्सनल इस्टेट कमी असेल विकत असताना तर त्याच्या वाटणीचे पैसे ज्यांची पर्सनल इस्टेट जास्त असेल त्यांना द्यावे लागतील. म्हणजे याला 5 रुपये द्यावे लागतील आणि याला 5 रुपये द्यावे लागतील. असं करावं लागेल. म्हणजे पार्टनरशिप मधली लॅबिलिटी जी आहे ती लॅबिलिटी काय असते? अनलिमिटेड असते, जॉईंटली आणि सेव्हरली. तर त्यांनी आता पुस्तकात काय सांगितले ते बघूया. बघा या ठिकाणी त्यांनी तेच सांगितले. द लॅबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल दॅट इज. म्हणजे लॅबिलिटी काय असणार आहे? सगळ्यांची मिळून किंवा वैयक्तिक ही अनलिमिटेड असणार आहे. पार्टनर्स आर लायबल टिल द लास्ट रुपी इन दिअर पॉकेट. पार्टनर्सला त्याच्या खिशातला शेवटचा रुपया जोपर्यंत तो लॅबिलिटी पेड करत नाही तोपर्यंत त्याच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे पैसे तो देण्यासाठी पात्र आहे पार्टनरशिपच्या लॅबिलिटीच्या बाबतीत. इफ असेट ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लॅबिलिटी, आताच मी तुम्हाला सांगितले की असेट विकून सुद्धा जर तुम्हाला तुमची लॅबिलिटी पेड करता आली नाही म्हणजे असेट तुमची सफिशियंट नाही लॅबिलिटी पेड करण्यासाठी, देन द पर्सनल प्रॉपर्टी, त्याची वैयक्तिक संपत्ती कोणाची? पार्टनर्सची. द पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज. पर्सनल प्रॉपर्टी वापरली जाते पार्टनर्सची कशासाठी? ती लॅबिलिटी पेड करण्यासाठी. आणि जर समजा इफ एनीवन पार्टनर इज डिक्लेअर इन्सॉल्वंट, जसं मी तुम्हाला बीच आता सांगितलं, त्याला 20 रुपये द्यायचे होते पण त्याच्याकडे 20 रुपये सुद्धा नाहीत, 10 रुपये द्यायला. मग तो जर इन्सॉल्वंट झाला तर त्याच्या वाटणीचे पैसे कोणा पेड करायचे? जे सॉल्वंट पार्टनर आहेत त्यांनी पेड करायची. कन्सेप्ट क्लिअर झाली अनलिमिटेड लॅबिलिटीची? आणि ही जी सगळी परिस्थिती जी असते ना त्यालाच आपण काय म्हणणार? अनलिमिटेड लॅबिलिटी असं म्हणणार आहोत. ओके. देन आफ्टर रजिस्ट्रेशन, आता पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार कंपल्सरी नाहीये. म्हणजे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट जो आहे 1932चा त्याच्यामध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन प्रत्येक पार्टनरशिपने करावं असं नाही. पण जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे. कधीपासून? 1 एप्रिल 2005 पासून. 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. मग या रजिस्ट्रेशनच्या बाबतीत काय सांगितलंय ते समजून घेऊया. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज अ कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करणं महाराष्ट्र राज्यामध्ये काय आहे? कंपल्सरी आहे. विथ इफेक्ट फ्रॉम कधीपासून? 1 एप्रिल 2005 पासून. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट, म्हणजे आता महाराष्ट्राचा विचार करायचं सोडायचं, महाराष्ट्रात तर कंपल्सरी, परंतु महाराष्ट्रा व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यांमध्ये अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल.
म्हणजे काय आहे, वैकल्पिक आहे, तुम्ही करा किंवा केलं नाही तरी चालू शकतं. इट मीन फर्म मे और मे नॉट बी रजिस्टर, म्हणजे फर्म तुम्ही रजिस्टर करू पण शकता आणि नाही केली तरी चालू शकते. पण महाराष्ट्रात काय आहे, कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन ऑफ द फर्म मेअरली सर्टिफाईज इट्स एक्झिस्टन्स, म्हणजे जर रजिस्टर केलेलं असेल तर त्याचा अर्थ काय होतो की ती फर्म खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे असं समजलं जातं. आणि ही रजिस्टर कुठं करावी लागते, तर त्याचा एक रजिस्ट्रार असतो, त्या रजिस्ट्रारकडे तिचं रजिस्ट्रेशन करावे लागतो आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते रजिस्ट्रेशनचं एक प्रमाणपत्र, म्हणजेच त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असं म्हणतो आपण, ते पार्टनरशिपला भेटतं. रजिस्ट्रेशन कुठं कंपल्सरी आणि कुठं व्हॉलंटरी समजलं का? कोणत्या राज्यामध्ये कंपल्सरी आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये कंपल्सरी. कधीपासून? 1 एप्रिल 2005. 2005. बरोबर, 1 एप्रिल 2005 पासून. आणि हा, हे तुम्हाला एमसीक्यू ला 100% तुम्ही जर पुस्तकाच्या मागे बघितलं तर तुमच्या एमसीक्यू मध्ये हे सापडेल. त्यामुळे मी काय जे महत्वाचं आहे ते तुम्हाला जास्त ट्रेसफुली सांगत आहे. त्याच्यानंतर जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आता मला सांगा की ही पार्टनरशिप आपण सुरू केली, बिझनेस तर चालू झाला, बरोबर. बिझनेस बिल्डिंग घेणारे म्हणजे पार्टनरशिप काय करण, काही असेट खरेदी करल, बरोबर ना. असेट खरेदी करा, मग त्याच्यामध्ये बिल्डिंग असेल, त्याच्यानंतर फर्निचर असेल, बरोबर. त्याच्यानंतर मशिनरी असेल, प्लांट असेल, बरोबर. ह्या सगळ्या असेट आहेत. मग ह्या असेट कोणाच्या मालकीच्या? असेट ह्या ह्या सी च्या मालकीच्या, बी च्या मालकीच्या का ए च्या? फक्त ए च्या मालकीच्या असू शकतात का या असेट? फक्त बी च्या असू शकतात का? आणि फक्त सी च्या सुद्धा असू शकतात का? नाही, बिलकुलही नाही. मग कोणाच्या? या तिघांच्या मालकीच्या असणार आहेत, बरोबर. आणि या तिघांना एकत्रितरित्या आपण काय म्हणतोय? पार्टनरशिप. पार्टनरशिप म्हणजे या ज्या असेट आहेत ह्या खऱ्या अर्थाने कोणाच्या मालकीच्या? पार्टनरशिपच्या मालकीच्या. पार्टनरची त्यांच्यावर जॉईंटली ओनरशिप आहे, म्हणजे सगळ्यांची मिळून ओनरशिप आहे, कोणी एक त्याचा ओनर होऊ शकत नाही. त्याच्यामुळं या ज्या असेट आहेत या असेटचा वापर ए आपल्या पर्सनल यूज साठी करू शकतो का? किंवा बी सुद्धा आपल्या पर्सनल यूज साठी करू शकत नाही. त्यांना ते जॉईंटली बिझनेस साठीच वापरावं लागणार आहे. जशा असेटची ओनरशिप काय आहे, जॉईंटली म्हणजे सगळ्यांमध्ये सामायिक आहे, तसंच या बिझनेसचं मॅनेजमेंट सुद्धा काय केलं जातं, सगळे करू शकतात. किंवा सगळे मिळून काय ठरवतील की बाबा सी हा व्यक्ती बिझनेस मॅनेज करण्यामध्ये खूप हुशार आहे, मग ह्या सी या व्यक्तीलाच त्याचं मॅनेजमेंट करू द्या, म्हणजे सगळ्यांच्या वतीने सी पाहू शकतो. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. काय सांगितले बघा, इच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म, म्हणजे प्रत्येक पार्टनर हा जॉईंटली ओनर आहे. कोणाचा? त्या पार्टनरशिपच्या प्रॉपर्टीच्या, फर्मचा, आपलं फर्मच्या प्रॉपर्टीचा. सो नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज, म्हणजे त्याच्यामुळे तो ती प्रॉपर्टी जी आहे ती स्वतःच्या पर्सनल यूज साठी बिलकुलही वापरू शकत नाही. ऑल पार्टनर हॅव इक्वल राईट इन मॅनेजिंग द फर्म, सगळ्या पार्टनरला समान अधिकार आहे फर्मचं मॅनेजमेंट करण्याचा. सो ऑल पार्टनर आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल, म्हणजे सगळेच पार्टनर रिस्पॉन्सिबल आहेत फर्मच्या मॅनेजमेंटसाठी. कळलं का सर्वांना काय सांगितलं मी? ओके, आता पुढे जाऊया. प्रिन्सिपल अँड एजंट याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते. तर इच पार्टनर वर्क इन टू फ्लोड कॅपॅसिटीज, म्हणजे प्रत्येक पार्टनर दोन प्रकारची भूमिका बजावत असतो पार्टनरशिप फर्म मध्ये. पहिली भूमिका काय? ऍज अ प्रिन्सिपल म्हणून. प्रिन्सिपल म्हणून काय? पार्टनरशिपचा मुख्य आहे. आणि ऍज अ एजंट, एजंट म्हणजे काय? पार्टनरशिपचा प्रतिनिधी आहे. अशा दोन प्रकारच्या भूमिका तो प्रमुख आणि
प्रतिनिधी अशा प्रकारच्या भूमिका तो निभावत असतो. मग हा प्रमुख म्हणून कधी भूमिका निभावतो? अ पार्टनर ऍक्ट ऍज अ प्रिन्सिपल ऑफ फर्म विथ आउटसाइडर. म्हणजेच काय की दुसरे जे पार्टनरशिपच्या बाहेरच्या जे जग आहे त्यांच्याशी वागत असताना तो पार्टनरशिपचा मालक म्हणजे प्रमुख आहे म्हणून त्याची भूमिका तो पार पाडत असतो. आणि विथ अदर पार्टनर म्हणजे आता ह्या तिघांमध्ये जर तो जर हे करत असेल म्हणजे आता हे 3 पार्टनर्स आहेत. 3 पार्टनर्स जर त्यातला एखादा आउटसाइडर्सची जर व्यवहार करत असेल तर तो कोण आहे? प्रमुख आहे. प्रमुख आहे. पण तिघांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा जो व्यक्ती आहे हा या दोघांचा प्रतिनिधी म्हणून तिसऱ्याशी व्यवहार करतोय. काय करतोय? याने व्यवहार केलेला ह्या दोघांना मान्य असणार आहे. सगळ्यांवर तेवढाच तो रिस्पॉन्सिबल असणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? याला ह्या दोघांच्या बाबतीत प्रतिनिधी म्हटलं जातं. आणि आउटसाइडरच्या बाबतीत काय म्हणणार त्याला? प्रिन्सिपल म्हणजेच प्रमुख. आणि या ठिकाणी प्रतिनिधी म्हणजे एजंट. कळली का कन्सेप्ट? प्रिन्सिपल आणि एजंट. हो सर. ओके, देन आफ्टर नेक्स्ट जाऊया पुढं. एकच मिनिट मी जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. आता मला एक गोष्ट सांगा, पार्टनरशिपचं डिझोल्युशन कधी होऊ शकतं? काय कारण आहेत की बाबा पार्टनरशिप डिझॉल्व होते? आता पार्टनरशिपचं डिझोल्युशन म्हणजे काय ते सांगतो आधी. डिझोल्युशन म्हणजे काय? पार्टनरशिप मध्ये जो करार झालेला असतो, ऍग्रीमेंट जे झालेलं असतं त्यालाच आपण काय म्हणतो? जे रिटर्न फॉर्म मध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण? पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप. व्हेरी गुड. पार्टनरशिप डीड असं म्हणतो. बरोबर, क्लिअर. जर समजा या पार्टनरशिप, आता पार्टनरशिप ज्यावेळेस सुरुवातीला प्रायमरी बेसला ज्यावेळेस तयार होते आणि ती तयार झालेली पार्टनरशिप त्या संदर्भातले नियम, अटी, तरतुदी काय त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल ते सगळे लिखित स्वरूपात या पार्टनरशिप डीड मध्ये तयार होतं. डीड मध्ये काय केलं जातं? मेन्शन केलं जातं. आणि ही डीड ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस पार्टनरशिप अस्तित्वात आली असं आपण म्हणू शकतो. आणि इन फ्युचर या डीड मध्ये काही जरी चेंजेस झाले तर ही पार्टनरशिप जी डीड आहे जुनी, ही डीड आता आहे अशी पुढे येऊ शकते का? चेंजेस केला म्हणजे नवीन डीड होऊ शकते. न्यू पार्टनरशिप डीड होऊ शकते. डीड म्हणजे काय? उदाहरणार्थ पहिल्यांदा रेशो 5:2 हा होता प्रॉफिट शेअरिंग आणि आता त्यांनी असं ठरवलं की हा चेंज करायचा 2:1 ठेवायचा. म्हणजे ह्या पार्टनरशिप डीड मधला हा जो भाग आहे तो चेंज केला आणि नवीन रेशो त्यांनी ठेवला. म्हणजेच काय झाली? डीड काय झाली? चेंज झाली. डीड चेंज होले त्यालाच म्हटलं जातं रिकॉन्स्टिट्यूशन किंवा रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप. म्हणजे पार्टनरशिप जुनी काय केली? जुनी कॅन्सल झाली म्हणजे डिझॉल्व झाली आणि नवीन फॉर्म झाली. काय झाली? नवीन फॉर्म झाली. अशा पद्धतीने पार्टनरशिप डीड जर बदल झाला पार्टनरशिप डीड मध्ये तर पार्टनरशिप डिझॉल्व होऊ शकते असं म्हटलं जातं. पण ही प्युअर डिझॉल्व नाही. त्याच्यामध्ये बिझनेस बंद झाला का? पहा, बिझनेस बंद झालाय का? बिझनेस चालूच आहे, फक्त डीड चेंज झाली. आवाज येते कोणाचा? माईक बंद करा. काय झाला? बिझनेस चालूच आहे, फक्त डीड काय झाली? चेंज झाली. याला सुद्धा डिझॉल्व म्हणू शकतो पण प्युअरली डिझॉल्व नाही. प्युअरली डिझॉल्व आहे का? बिझनेस बंद आहे का? बिझनेस तोच आहे, फक्त एक टर्म आपण काय केली? चेंज केली. त्यालाच रिकॉन्स्टिट्यूशन असं म्हणणार. पण जर समजा बिझनेसच बंद केला तर पार्टनरशिप काय झाली म्हणायचं आपण? डिझॉल्युशन झालं असं म्हणायचं. हा, मग हे बंद करण्याची कारण काय असू शकतात बाबा? की बाबा ज्या कारणासाठी, म्हणजे उदाहरणार्थ एखादी मोठी बिल्डिंग बांधण्यासाठी 4 व्यक्ती एकत्र आली आणि ते बिल्डिंगचं काम केलं, म्हणजे त्यांचा जो ऑब्जेक्ट होता, जो उद्देश होता, तो उद्देश जर पूर्ण झाला तर बिझनेस काय होईल? ती पार्टनरशिप डिझॉल्व होईल. किंवा 3 पार्टनर आहेत त्यातील एका पार्टनरचा मृत्यू झाला तर काय होऊ शकते?
पार्टनरशिप डिझॉल्व्ह होऊ शकते. एखादा पार्टनर म्हणला मला तुमच्याबरोबर खेळायचंच नाही, तुमचं तुम्हीच करा, मला तुमच्यात राहायचं नाही, म्हणजे तो त्या पार्टनरशिप मधनं बाहेर पडला, म्हणजेच रिटायर्ड झाला. तर काय झालं, पार्टनरशिप डिझॉल्व्ह झाली. एखादा पार्टनर इनसॉल्वंट झाला, दिवाळखोर झाला, त्याला आपण भिकारी म्हणू, तर तो त्याला पार्टनरशिप मध्ये कोणी ठेवणार नाही, त्याला काढून टाकणार, म्हणजेच काय झाली, पार्टनरशिप डिझॉल्व्ह झाली. आणि ज्या वेळेस बिझनेस बंद होतो किंवा ज्या वेळेस पार्टनरशिप डीड मध्ये चेंज होतो, त्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप असं म्हटलं जातं. तर ते सांगितले त्यांनी, पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व्ह थ्रू आउट ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट नुसारच, म्हणजे त्या ऍग्रीमेंट नुसार जशी स्थापन होते तशीच ऍग्रीमेंट नुसार काय होऊ शकते, डिझॉल्व्ह होऊ शकते. म्हणजे भविष्यात पार्टनरशिप जर बंद करायची असेल तर ती कशी बंद केली जावी, तिचा व्यवसाय कसा बंद केला जावा, ती बंद करण्याची पद्धत सुद्धा ऍग्रीमेंट मध्ये लिहून ठेवलेली असते. म्हणजेच काय, डिझॉल्व्ह सुद्धा कशामुळे होते, कशानुसार होते, ऍग्रीमेंट नुसारच होते, बिटवीन द पार्टनर. इफ अ पार्टनर वॉन्ट टू क्लोज द फर्म, ही कॅन डिझॉल्व्ह द फर्म बाय गिव्हिंग 14 days नोटीस. जर पार्टनरला असं वाटलं की आता फर्म आपल्याला बंद करायची, तर त्यांनी 14 दिवसाचं नोटीस देऊन ही फर्म काय करू शकतात, बंद करू शकतात, म्हणजेच डिझॉल्व्ह करू शकतात. द फर्म कॅन ऑल्सो बी डिझॉल्व्ह इन पार्टनर डायज. आता त्यांनी असं अजून सांगितलंय की एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला, एखादा पार्टनर रिटायर्ड झाला, किंवा एखादा पार्टनर काय झाला, इन्सॉल्वंट म्हणजे भिकारी, किंवा इनसेन्स, इनसेन्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, वेडा, वेडा झाला. तर या कारणांमुळे सुद्धा मृत्यू असल, त्याच्यानंतर रिटायरमेंट सर्वांना माहिती, इन्सॉल्वंट म्हणजे काय, दिवाळखोर असेल, दिवाळखोर किंवा वेडा, तर या कारणांमुळे सुद्धा काय होणार आहे, पार्टनरशिप डिझॉल्व्ह होणार आहे. तर हे पार्टनरशिपचे फीचर्स होते. कोणकोणते फीचर्स बघितले, तर आपण पहिल्यांदा बघितलं ऍग्रीमेंट, बरोबर ना, बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघितलं ऍग्रीमेंट बघितलं, त्याच्यानंतर प्रिन्सिपल अँड एजंट, लॉफुल बिझनेस, त्याच्यानंतर शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस, अनलिमिटेड लॅबिलिटी, रजिस्ट्रेशन, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, प्रिन्सिपल अँड एजंट, असं परत परत झालेले, हे दोनदा आलेले. तर अशा पद्धतीने आपण ह्या टॉपिकचे फीचर्स संपवलेले आहेत. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. आज थांबायचं काय, शेवटचा 1 मिनिट राहिलाय. हो सर. समजलं का, शिकवलेलं समजलं सर्वांना? हो सर. ओके.